गुड मॉर्निंग। तर आमची सकाळ बघा मस्तीने सुरुवात झालेली आहे। आमचे डोळे उघडले की आम्ही मस्ती करायला सुरुवात करतो आणि कोणी आजूबाजूला झोपलेलं असेल त्याला पण आम्ही उठवतो। सो असं आहे आमचं। तर इथे त्याची मस्ती चालू आहे। पोटावर पडून खेळतोय तो, त्याच्या माऊलाच काय उठवतो तो। आणि आता इथे बघा मशरी लावायचं काम करेल। इथे कोणी शिकवलं त्याला काय माहिती। सकाळी उठल्या तो असं म्हणजे मध्ये आधी त्याच्या दिवसभर चालूच असतं, मशरी लावत बस करतो, सांगतो मला आणि मशरी लावायचं काम करतो। सो त्याच्या मस्तीने असा दिवस चालू झालेला आहे। उठायचं तर मन नाही पण उठावं लागतं। सो उठले आणि तरी पण मी बिस्तऱ्यातच लोळत होते उठून, कारण की त्याला आता नाश्ता बनवायचा होता। सो इथे बघा त्याची मस्ती चालू आहे। हाय करायला सांगते त्याला आणि आता तो ना मोबाईलचा कॅमेरा बघितला की तो हाय करतो आहे। इथे त्याची मस्ती चालू होती आणि त्याच्या मनात काय आलं काय माहिती, नंतर तो मोबाईलच मागायला लागला। मी मोबाईल काही देत नव्हती, कारण की मोबाईल घेतो आणि फेकून देतो। त्याला जाम घाणेरडी सवय, जे काय हातात असेल मिळेल ते फेकून द्यायचं। सो इथे तो आता रडायला लागलेला आहे की मोबाईलच दे मला। हट्टी जाम, पाहिजे म्हणजे पाहिजेच। मोबाईल नाही दिला म्हणून तो मला मारायला लागले, केस ओढायला लागलेले आहे। तो अशी त्याची इथे मस्ती चालू होती। देन मग मी उठले, एक बाई तर रडणं त्याचं चालू आहे। सो उठले, मग त्याला नाश्ता वगैरे भरवला आणि मग तो इथे खेळत होता। खेळून झाल्याच्यानंतर मग त्याला आंघोळ घातली। देन ते झोपवलं। त्याला झोपवणं खूप गरजेचं असतं, 1 तास तरी, कारण की तेवढा वेळ मला स्वयंपाकाला मिळतो आणि मग आज खूप जास्त काम होतं मला। देन मग मी इथे स्वयंपाक करत होती। स्वयंपाक म्हणजे त्याची दाल खिचडी होती। आमचा आता स्वयंपाक झाला होता, सकाळी प्रियंकाने केला होता। सो उद्या मार्गशीर्ष आहे, मार्गशीर्षची गुरुवार चालू होतात आहे। सो आजचा दिवस तर फुल बिझी असणार आहे कामामध्ये, त्यामुळे मग इथे मी त्याची दाल खिचडी बनवत होते। सो मग मला आज अजिबात टाईम नाही मिळाला। त्याला दाल खिचडी बनवून झाल्याच्यानंतर दाल खिचडी बनवली, भरवली, त्याला झोपवलं, देन संध्याकाळी कामच होते। तर मी दुपारनंतर खूप बिझी झाले। गडूला झोपवल्याच्यानंतर मी मच्छी साफते, तर मला काही टाईमच मिळालेला नाही आहे। उद्या आहे मार्गशीर्ष गुरुवार, त्याच्यामध्ये सगळं सामान अजून तो जेवलेला नाही आहे। त्याला जेवून आता झोपवणार आणि त्याच्या पुढची माझी अजून कामं बाकी आहेत।